आता ह्या घरात काय पण बरं वाईट होऊ दे, आपलं पण काही बरं वाईट होऊ दे, पण डॉलीबाई तुम्ही या घरात पाऊल ठेवायचं नाही. तुम्ही इकडे निघून जा पहिले. मार 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 मारत राहा. काढ राग काढ याच्यावरती. काय मॅटर झाला ना की याचा किस काढ. मार 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 अजून मार. झाला तुझ्या मनासारखा. वहिनी निघून गेल्या, खुश आहेस तू? बोल ना आता, बोल ना आता. का थोबाड शिवलं तुझं? बोल. वहिनींना बोलताना काय वाटत नव्हतं, बोल ना मग आता. मला ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच कर, असं झालंय तुझं. तिकडे डॉली वहिनी अक्कासाठी मरमर करतायत, तिला बरं वाटावं म्हणून सगळं काय ट्राय करतायत. आता अक्काला काय पडली नाही त्याची, तिचा जाऊ दे रे, ती रेम्या डोसक्याची. पण तुझा काय? तेव्हा परका कोणी आपल्याला बोलला ना तर आपण समजून घेऊ शकतो. आपलं ज्याच्यावरती प्रेम आहे तोच आपल्याला जा बोलला ना तर किती वाईट वाटत असेल, कळतंय तुला? सत्य आपला भेजा खराब करू नकोस. आपल्याला एकटा राहायचंय. तू इकडनं निघून जा. तू एकटाच राह तू. आपण सगळे सोडून जातो तुला. तू एकटाच राह, तुला तेच जमणार आहे. तू आणि तुझी बहीण तुम्ही दोघांनीच राहा. जातो आपण. बाय. आपल्याला बाकी काय माहिती नाही. तू जा आणि डॉली वहिनींना सॉरी बोल. सत्य आपण कुठे जाणार नाही, आपल्याला नाही जमणार ते. अरे मग काय जमणार आहे तुला? सांग ना काय जमणार आहे? प्रेम करायला जमलं नाही, ते निभवायला जमलं नाही. कसा निभावणार ना तू? जिगर लागते त्याला, जिगर. आपला आधीचा देवाभाई होता ना, तो होता जिगरबाज. वाघाची जिगर होती त्याच्याकडे. समोरनं काय प्रॉब्लेम आला ना तर डायरेक्ट भिडायचा त्या. काय बोलायचं रे तू? आपली सुरुवातच येण पासून असते. काय रे, तू तो देवाभाई नाही, तू ना पट्टू आहे, बुजदिल आहे. काय रे तू? सत्या थोबाड बंद कर. कोणाची थोबाड बंद करणार रे तू? कोणाला गप्प करणार? अरे कोण कुठली बाई एवढी मोठी डॉक्टर तुझ्या प्रेमासाठी एवढूशा कपाटात बसायला तयार झाली, आणि तू काय केला? जेव्हा साथ द्यायची वेळ आली तेव्हा पतली गलीसे निघून गेला. काय बोलला? जा म्हणून सांगितलं त्यांना. सत्या नाही, आपल्याला कोणाला पण काय पण सांगायचं नाही. तू सत्या जा इकडनं. नाही रे नाही, तू आपला देवाभाई नाही. जरा विचार कर आपल्या बोलण्याचा, अक्काच्या बोलण्याचा तुला एवढा त्रास होतोय तर डॉली वहिनींना केवढा त्रास झाला असेल. तरी त्या काही बोलल्या नाही, चुपचाप मान खाली घालून निघून गेल्या. कुठल्या जन्माचा बदला घेतो रे तू त्यांच्याशी? काय वाकडा केलाय त्याने तुझा? तूच बोलायचंस ना की आपल्या लव्ह स्टोरीला इंटरवल असेल पण एंड नसणार. आता काय वेगळा झालाय? झाला ना एंड, कशाला? सत्या तू आपल्या जागी असतास ना तर तुला कळलं असतं आपली काय हालत आहे ते. बघ, आपल्याला कोणाच्या जागी भागी राहायचं नाही. आपल्याला फक्त एवढंच कळतंय, तू जा आणि डॉली वहिनींना सॉरी बोल. सत्या आपण चुकलो असं आपल्याला नाही वाटत. आपण कोणाला पण सॉरी बोलायला जाणार नाही. तू मोठा जाणार रे, शोभतो रे तू, शोभतो. अक्काचा भाऊ शोभतो तू. या अक्का तिचा हट्ट सोडायला तयार नाही आणि तू तुझा मात सोडायला तयार नाही. हे बघे, आज जर डॉली वहिनी नसत्या ना तर आपल्या अक्काचा काही खरा नव्हता. जा आणि डॉली वहिनीला सॉरी बोल. सत्या बॅग सोड. आपण पण ही बॅग नाही सोडणार. सत्या बॅग सोड. जोपर्यंत तू डॉली वहिनींना सॉरी बोलत नाही तोपर्यंत आपण ही बॅग सोडणार नाही. सत्या, आपल्या भानगडी तू पडायचं नाही, पहिले सांगतो नाही तर आपण तुला फोडायला कमी करणार नाही. अक्का, काय झालं मला सांग ना. अरे काय नाही, तुमच्यासाठी 4 भाकऱ्या टाक. हे अक्के, तू वेडी आहेस का तू? अरे तुम्ही उपाशी असताना मी झोपेल कशी? थांब. हे अक्के, तुम्ही बायकांना या बाबतीत जरा वेड्यात असता बघ. आयुष्यभर आमची काळजी करत असतात ना, स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही. आम्हाला जेवायला घातलं की तुम्हाला बरं वाटतं आणि मग हे असं आजार पण एकदम निघतं.
आणि त्यातही तुम्हाला कामच करायचं असतं. ते काही नाही, तू आराम कर, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. हे वकील तुझा शानपणा मला नको शिकवा. थांब मी आले. अगं अख्खे तू बस बघा अगोदर. अगं तू आराम कर ना ग. तू ना माझं कधीच ऐकत नाही. मी देवालाच बोलवतो, तोच बरोबर करेल तुला. पांडे नको ना रे देवाला बोलू. देवा, ए देवा, ए देवा. अरे पांडे काय झालं? अरे ही बघ ना. अक्के काय काय झालं? काय नवीन राड आता? काय नाही रे, मी तुमच्यासाठी जेवायला करते. अक्के काय पण नको. हे बघ आपण बाहेर ना जेवायला मागवतोय काय. अक्का असताना तुम्ही बाहेरून मागव ना. पटकन खिचडी करते, मग आपण जेवू. हा अक्के तुला आपली शपथ आहे बघ, अजिबात हलायचं नाही कडनं. पांडे अक्काला झोपव, तू आराम कर, बघू आपण बघतो जेवणाचं काय करायचं. हा अरे देवा. तू आराम कर. तू आजच्या गावात आपण अक्काला तर सांगितलं की जेवण करतो आपण काहीतरी, काय करायचं तेच कळत नाही. डब्यात बघू काय आहे. ह्याच्यात पाव आहे. आपल्याला ना तांदूळ शोधायला पाहिजे. तांदूळ ह्याच्यात असते. ह्याच्यात पीठ आहे. तांदूळ कशात असणार? भांडण मिळून ते तांदूळ असेल. ह्याच्या गावात भात. भात कुठे गेला? डाळ, भाजी, पोळ्या आणि इकडे चिठ्ठी टाकली. एक शपथ, डॉलीबाईने हे सगळं करून ठेवलंय. डॉलीबाई मानलं तुम्हाला. ओके सावकाश. बस सावकाश. आरामात एकदम. हा अक्के, औषध घेतल्यावर ना माणूस कसा टकाटक होतो माहितीये है की नाही. ठीक आहे, गोळ्या घे. पाणी पण. एक नंबर. पटकन बरं वाटेल बघ आता. बर तू आराम कर पटकन. झोप झोप. हा आपण तुला ना ही अजून एक उशी देतोय की. झोप. अक्के ते आपला डावा आणि उजवा कुठला? हा डावा ना. हा डाव्या कुशीला झोप. झोप तर आपण सांगतो ना. आयशा बस. हा झोप. हा
मला अक्कांना ऑब्झर्व करायचं. पण सांगू तुम्हाला फुल राडा घालेल, अख्खं घराचं ती अब्रोशन करेल. अक्कांची ट्रीटमेंट मीच करणार, पण कसं? कपाटातून. माझ्या आईला असं काहीतरी झालं असतं तर तुम्ही नसते का काळजी घेत? काय बोलता डॉलीबाई तुम्ही? हा अहो घेतली असती ना, काय झालं तरी आपल्या सासूबाई आहेत त्या. मग अक्का पण तर माझ्या एक शपथ, डॉलीबाईने सगळं करून ठेवलं. डॉलीबाई बराच वेळ झाला, तुम्ही काय पण खाल्लं नाही. पहिले तुम्ही ना जेवून घ्या, आपण जेवण घेऊन येतो. भूक लागली खूप, बराच वेळ आतमध्ये होता. डॉलीबाई, अहो जेवढं आपण आपल्याला ओळखत नाही ना, तेवढा तुम्ही आपल्याला ओळखता. अहो खरंच आपल्याला तुम्हाला काय बोलू तेच कळत नाही. केवढं केलं तुम्ही आपल्यासाठी, आणि आपण काय केलं तर तुम्हाला वाटेल ते बोललो आपण. हे काम करायला संपूनच टाक, तर तुमच्यामध्ये ना आपला भेजा करपून गेलाय. आता ना आपणच संपून टाकणार. डॉलीबाई, आता या घरात काय पण बरं वाईट होते, आपलं पण काय बरं वाईट होते, पण डॉलीबाई तुम्ही या घरात पाऊल ठेवायचं नाही. डॉलीबाई आपण लय सॉरी आहे. पण काय दिलं तुम्हाला? आपण तुम्हाला त्रास दिला, नफरत दिली. तुम्ही आपल्यावर जेवढं प्रेम करता ना, त्याच्या 10% पण आपण प्रेम नाही करत डॉलीबाई तुमच्यावर. खरंच सांगतो, आज आपल्याला कळलं डॉलीबाई, ही ताकद शक्ती फक्त एखाद्याची ना वाट लावायला जरुरी असते. बाकी सगळ्या गोष्टींसाठी ना फक्त प्रेमच काफी असतो. आपल्याला लई लेट कळलं हे सगळं. आपण किती लोकांची घरं बर्बाद केली, किती जणांनी आपल्या पाया पडून आपल्या जिंदगीची भीक मागितली, आपल्या बायका पोरांसाठी भीक मागितली, पण आपण फक्त हसलो त्यांच्याबरोबर. त्यांच्या डोळ्यातली भीती बघून हसलो, त्याची तडफड बघून हसलो डॉलीबाई. आणि आज तेच वरून आपल्यावर हसतायत. आपली आई लहान असताना आपल्याला देवळात घेऊन जायची. देवळाच्या भिंतडावर ना एक लाईन लिहिली होती, आपण इकडे जे काय पण कर्म करतो ना, त्याचा हिस्सा आपण आपल्याला ना इकडे चुकता करावा लागतो. डॉलीबाई, आज आपल्याला वाटतं की तोच हिसाब आता आपण चुकता करतोय, असं आपण तडफडतोय. देवाबाई, इंटरनॅशनल डॉन देवाबाई, या देवाबाईंनी ना लोकांकडून लई ओर वाढवून घेतलं. म्हणून ना
आज आपली झोळी रिकामीच राहिली आहे. सगळं आहे डॉलीबाई आपल्याकडे. आणि तुम्ही नाही ना तर खरंच कशाला पण अर्थ नाही. आपलं प्रेम ना खोटं नाही डॉलीबाई. आपण लई प्रेम करतो तुमच्यावर. तुम्ही नाही ना तर आपल्या जिंदगीला ना काय पण अर्थ नाही. आपण नाही तुमच्याशिवाय जगू शकत डॉलीबाई. आणि जगलोच ना तर आपला भूतकाळ आपल्या मानगुटीवर येऊन बसतो. डॉलीबाई तोच आपल्याला ना आरसा दाखवत असतो. डॉलीबाई कुठे आहेत? ती निघून गेली. कुठे? कधी येणार आहेत? माहित नाही. आपल्याला सांग पहिले डॉलीबाई कुठे आहे? आपल्या स्वतःला भेटायचंय. आपल्याला नीट आणायचं. आपल्याला त्याला देवा, sorry बोलायचं. देवा. मला सांग ना. देवा तुझ्यासाठी चिठ्ठी देऊन गेली. तेव्हा मला माहित होतं तुम्ही घरी नक्की येणार मला शोधत. तुम्ही आलात हा माझा विश्वास. पण मी तिथे नाहीये कारण आपलं प्रेम. आणि मला विश्वास आहे परिस्थिती आज ना उद्या बदलेल पण आपलं प्रेम तसंच राहणार. मी तुमच्या समोर नसेन कदाचित पण तुमच्या सोबतच असेन. माझ्या आणि अक्कांच्या भांडणात तुम्हाला होणारा त्रास मी अजून नाही बघू शकत. म्हणून मी जाते. कारण माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. तुमचाही असेलच. तुम्ही सुद्धा तुमच्या प्रेमाला कुठल्याही साखळीने न बांधून ठेवता मुक्तपणे जाऊ द्या. जर ते फिरून पुन्हा समोर तुमच्याकडे परत आलं तर ते प्रेम तुमचं होतं, आहे आणि असणार. पण जर ते फिरून आलंच नाही परत तर समजायचं ते आपलं कधी नव्हतंच. आयुष्यात खूप वळणं येत असतात. त्यातलंच हे एक वळण आहे असं समजूया. आणि जर आपलं प्रेम खरं असेल तर भेटूया पुन्हा एका नव्या वळणावर. वळणावर नेहमी अपघातच होतात असं नाहीये. आणि जरी झाले तरी आपल्या बाबतीत अपघात खूप छान असतात. आता आपलं प्रेमच आपल्याला एकत्र आणेल. प्लीज मला शोधायचा प्रयत्न करू नका. देवा तूच तिला निघून जायला सांगितलं होतंस ना. आता तूच तिला परत घेऊन येऊ शकतोस. हे बघ प्लीज काही कर पण तिला परत घेऊन ये. आता आपलं प्रेमच आपल्याला एकत्र आणेल. प्लीज मला शोधायचा प्रयत्न करू नका.